चंद्रकांत रामचंद्र पाटील. माझं प्रॉपर गाव फुपेरेच, पण व्यवसायाला सुरुवात केली मी कोकरोडपासून. पण ते व्यवसाय करत असताना बऱ्याच ठिकाणी गेलो, मला ती उंची किंवा सपाटीकरण, मला जास्त उंचीची आवड जास्त. पण ते उगाच डोक्यात आलं की आपण इथे काहीतरी केलं तर कसं वाटेल. त्या हिशोबाने थोडंसं मी एक वर्षभर त्याच्यावर चर्चा केली की आपण काय करता येईल त्याच्यावर. पण ते बऱ्यापैकी कसं खडक असल्यामुळं आपल्याला जरा शक्य नव्हतं. पण म्हटलं धाडस करायचं, मग शेवटी धाडस केलं. 6 वर्ष हे काम, म्हणजे थोडं थोडं काम करत 6 वर्ष पूर्ण करायला लागले कामाला. पण ते जे आपल्याला अपेक्षा होते त्याच्या कितीतरी पटीने आपण पुढे जायला लागलो. मग ते थोडंसं इथं डेव्हलप करत सिमेंट टँक येते चांगल्या प्रकारे करायचं. म्हणजे कल्पना सुचली तर फक्त एकाच गोष्टीवरती की मला उंची महत्त्वाची होती. तर म्हणजे तुमची ऑर्डर असेल तर आम्ही जेवण बनवायचं, नसेल तर तुमचं तुम्ही बनवताय. अगदी 99% सगळे त्यांचं ते, म्हणजे जेवण बनवायचे प्रत्येकाला हवंच आहे, स्वतः बनवतात. आणि आम्ही त्यांना लागणार काय असेल ते साहित्य देतोय. म्हणजे समजा टोप असेल म्हणा किंवा त्यांना भाकरी चपाती ही आम्ही त्यांना देतो. फक्त त्यांचं ते समजा मटण म्हणा किंवा शाकाहारी किंवा इथं महिला ते स्वतः जेवण करतात, कारण त्यांना चुलीवरचं जेवण हवं असते. चूल तुम्ही आणि आम्ही आता 2-3 चुले आहेत. इकडे एक आहे, त्याच्या पलीकडे काय, त्याच्या पाठीमागे काय. म्हणजे समजा असे 2-3 फॅमिली आलेत तर त्यांचं ते चुलीवर करतात जेवण. ह्या एरियाचं जरा हे सांगा, लोकेशन सांगा लोकांना, म्हणजे कुठून यायचं कसं. हां, अगदी तुम्ही कराडकडनं आला की कोकडमधनं राईट मारलं, लेप मारला की फुपेरी, किंवा इकडून पेट नाक्यावरून शिराळा, म्हणजे शिराळ्यापासून एक 10 किलोमीटर आहे आणि कोकणातनं एक 5 किलोमीटर आहे. कराडातनं बरोबर 85 किलोमीटर भरते. कोल्हापूरपासून 50 किलोमीटर, इस्लामपुरातनं 40 किलोमीटर. छान. असं लोकेशन त्यांना तिकडं कुठेही नाही आहे. म्हणजे आधी कोल्हापूरवाले असू देत किंवा सांगलीवाले किंवा तुमचे सातारवाले असू देत. बरोबर. म्हणजे बऱ्यापैकी लोकांना काय म्हणजे मिनी महाबळेश्वर म्हणतात. म्हणजे जे तो लोक येतात ते मिनी महाबळेश्वर म्हणतात त्याला. महाबळेश्वर सारखं हां, म्हणजे पडायला हे आलेलं आणि वातावरण वातावरण म्हणजे असं निसर्गरम्य. अगदी पावसाळ्यामध्ये सुद्धा का नाही, अक्षरशः लोक म्हणजे त्यांना कपडे काढून निवांत भिजायचं असं वाटतं.